मुलं घरी असले की मुलांना सारखं सारखं काहीतरी खायला लागतं. मग सारखं मम्मी भूक लागली तर आपण आज मॅगी बनवणार आहोत अगदी वेगळ्या चवीची. एक सिक्रेट मसाला टाकून आपण एक हेल्दी मॅगी बनवणार आहोत. तर ते सिक्रेट मसाला काय हे पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. तर चला आता आपण सुरुवात करणार आहोत रेसिपीला. तर हे मी कढई घेतले, त्याच्यामध्ये बटर टाकलेलं आहे. बटर गरम झालं आता आपण त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, टॅमॅटो तोही बारीक चिरलेला आहे आणि शिमला मिरची. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून काही भाज्या ऍड करायच्या असेल तर करू शकता. हे चांगलं असं हलवून घ्यायचं, चांगलं परतून घ्यायचं. चांगलं आता परतून झालेलं आहे. कांद्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. हे पहा थोडासा असा कलर बदललेला आहे कांद्याचा. टॅमॅटोही चांगला शिजलेला आहे. हे चांगलं असं परतून झालं की त्याच्यामध्ये आपण हा मिरची पावडर टाकणार आहोत. आणि हा सिक्रेट मसाला, हा मी जो सिक्रेट मसाला म्हणते तो तुमच्या व्हिडिओच्या शेवटीच मी सांगणार आहे त्याचं नाव. अगदी तो टाकला की मॅगीला चव तर खूपच सुंदर येते. आणि हा मॅगी मसाला टाकून चांगलं एकदा परतून घ्यायचं. आता आपण पाणी टाकून घेणार आहोत. ते पाणी टाकून घेते आणि चांगलं एकदा हलवून घेते. थोडस बटर टाकून घेतलं. आता पाणी उकळलं तर त्याच्यामध्ये आपण आता मॅगी टाकून घेऊया. मॅगी तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे बनवून खातो, पण हा मसाला टाकून ही मॅगी बनवून खाल्ली तर एकदा नक्कीच खाऊन बघा. अगदी तुम्ही हीच मॅगी सारखी सारखी बनवून खाल, अशी एकदम सुंदर चव येते याला. पाच मिनिटं झाली, मॅगी आपली तयार झालेली आहे. आता आपण ही एका डिश मध्ये किंवा बाउल मध्ये काढून घ्यायची. आता आपण त्याच्यामध्ये चीज टाकून घेऊया. मॅगी थोडी गरम असताना चीज टाकायचं. तुम्ही स्लाइस टाकली तरी चालेल किंवा चीज क्यूब असं किसून टाकली तरी चालेल. थोडं वरती अमूल बटर टाकून घेऊया आणि कोथिंबीर. ह्याने काय होतं आपल्या मॅगीला एकदम सुंदर चव येते. आपली चीजी आणि हेल्दी आपण मॅगी दाखवते. आपली चीजी मॅगी तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला जो सिक्रेट मसाला बोलले होते तो सिक्रेट मसाला म्हणजे पावभाजी मसाला. एकदा तुम्ही मॅगी मध्ये पावभाजी मसाला टाकून ही अशी मॅगी करून पहा. अगदी मुलं एक काय 2 डिश आरामात खातील. ही 5 मिनिटाची मॅगीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा. तुमचा अनुभव शेअर करा. आणि तुम्ही म्हणजे असा मसाला टाकून कधी मॅगी बनवली होती का तेही सांगा. तुम्हाला जराशी जरी रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.